आणि जर आपण असं विचार केला, की बऱ्यापैकी आता YouTubeवरती तर सगळंच आता तुम्हाला पण माहिती आहे, भरपूर सगळं लर्निंग आहे. मग फिजिकल टीचरच का? हां, मॅथसारखे जे सब्जेक्ट आहेत, हं, जिथे अंडरस्टँडिंगला महत्त्व आहे खूप, हं. तिथं फिजिकल टीचरची गरज पडतेच. अच्छा. ऑनलाईन मी चुकीचं म्हणत नाही, ऑनलाईन आम्ही पण करतो, शिकवतो. पण जे फिलिंग आहे, हं, जे बऱ्याच वेळेला काय असतं, की टीचर शिकवतो, हं, त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत, ते लाईव्ह समोर दिसतात. हं. त्याच्यातनं बरंच काही त्याला समजून घेता येतं. म्हणजे आता बरोबर. माझं एक उदाहरण मी देतो. बरं, एक 10-12 वर्षापूर्वी माझ्याकडे 2 विद्यार्थी होत्या. बरं. त्यांना ऐकू येत नव्हतं बिलकुल. अच्छा. बिलकुल नाही. मग? मग ते मी जे बोलतो, हातवारे करतो शिकवताना, हं, माझे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि बोर्डावर जे लिहितो, हं. त्या 3 गोष्टीतनं ते समजून घ्यायचे आणि ते त्यांनी चांगले मार्क पण घेतले. बापरे! असं नाही की म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हे. म्हणून मग जे लाईव्ह टीचिंग जे आहे समोर, म्हणजे ऑफलाईन जे म्हणतो आपण त्याला फिजिकल टीचिंग, हं. तर त्याचं महत्त्व वेगळंच आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.